व्हिडिओ पहा व्हिडिओ. धन्याला काही बोललो का? चुकच नाही ना. धनाचे मुंडे म्हणा धनात्रेश ते लायकीच तर पाहिजे ना. एवढे मोठे मुंडे साहेबाचं वारसा पुरा पाण्यात डुबीला नाही, मग थोडा पाण्यात बुडीली सगळी. कुठं होते ते गोपीनाथ मुंडे साहेब? कुठं आणून धुळे येणे खून करून खंडण्या मागणं बलात्कार लोकांना समजतो ते काय म्हणायचं त्याला? कोणचा वारसा होता तो? देशावर पाय रावलेला माणूस होता. त्याला म्हणजे ठसावून ठेवणं. हातातले कोयते गरीबाच्या कसे खाल्ले पडतील आणि कशा सुख समाधानाकडे समाज जाईल याच्यासाठी आयुष्य झिजलं. माणूस हयात नाही असतो तरी पण त्या माणसाने नाव कमवलं समाजात. ते करून दाखवलं आणि यांना असं करतोय. याला समजतात काय? याला सन्मानाने बोलायचं. खून करणारे लपून ठेवायचे, बलात्कार करणारे पोरं पळून लावायचे, फरार करायचे, समर्थन करत मोर्चे काढायचे, मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात आंदोलन बसवायचं. 2% मराठा समाज ठेवणार नाही हे भाषण त्यांनी करायचं आणि त्याला सन्मानाने बोलायचं. संतोष देशमुखांचा खून, महादेव मुंडेचा खून, महादेव गीते मारून टाकला, बाप्पा आंधळे मारून टाकला, त्याला सन्मानाने बोलायचं. नाही बोलत त्याला चाल, त्याला नाही बोलत मोजीतच नाही मी त्याला. लेकी बाळीचे एवढं लेकर त्या महादेव मुंडेचे जाऊन बघा घरी. माणूस ठसा रडतो कसला हत्याच्या काळात जाऊ दे तिथं. एवढं लेकर घेऊन ती माऊली जगती. पण ते निवडून येतात. निवडून आला मग लोकांना काय पकडे बसतो काय? निवडून आला म्हणजे का तू माजला काय? तुला मराठ्यांनीच मोठं केले त्यावेळेस. मराठ्यानेच त्याला तू वारासारखा उडून गेला असता कुठं बी. कोणाला शिकवतो तू? पाटला बरं कोणी नाद करायचं नाही. नाद करायचा तो फक्त पाटलारी करायचा.